कारण नगर जिल्ह्यातलं वैभवशाली नेतृत्व, तरुणांचा जे गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांना बघितलं जातं त्या नेतृत्वाला भेटतो आहोत। आणि खास म्हणजे या ठिकाणी आपण जरांगे पाटलांची आज रात्रीची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। नगर जिल्ह्यातल्या ज्यावेळेस आजचा मुक्काम आहे या ठिकाणी जरांगे पाटलांची राहण्याची व्यवस्था आहे। आणि आपण अक्षय भाऊंना विचारूया की नेमकं किती एकर जमीन असेल आणि किती लोकसंख्या या ठिकाणी येईल आणि इथून मुंबईकडे किती मराठा समाज नगर जिल्ह्यातून जाईल। 500 एकर 600 एकर पर्यंत ही इथली जागा आहे। आणि इथं सगळ्यांनीच नगर तालुक्यातल्या विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्या सर्वच तरुण मुलं असतील किंवा ज्येष्ठ माणसं असतील, मराठी बांधव असतील, मुस्लिम असतील, इतर सर्व समाजातले लोक आज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी व ते तिकडून जेवढे लोक लाखोंनी लोक आतापर्यंत तिथं जमा झाले त्यांना घेऊन ते नगरमध्ये येत आहेत। तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांना समर्थन करण्यासाठी ते इथे येणार आहेत। जे करतायत ते काही वैयक्तिक स्वतःसाठी नाही, ते येणाऱ्या भविष्यातल्या मराठा समाजाच्या मुलांसाठी करतायत। म्हणून त्यांच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि कुठल्या प्रकारे कुठला प्रसंग असू तरी आम्ही त्यांच्यासोबत सगळेच आदरणीय कर्डिले साहेब व आम्ही इथं उपस्थित असणारे सर्व त्यांच्या सोबत एक निष्ठापणाने उभा राहणार आहोत। नक्कीच महाराष्ट्रातला सर्व तरुण हा जरांगे पाटलांच्या सोबत आहे। जे बांडगुळ विरोधामध्ये भाष्य करतायत त्या बांडगुळांना सांगतोय की सर्व मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या सोबत आहे। आजपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःची घरं भरलीत, ते स्वतःची घरं भरायचं थांबा आणि तुमच्या स्वतःच्या नावासाठी तुम्ही पुढे येऊ नका। तर मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी पुढे या आणि मराठा हा आरक्षण फक्त ओबीसी मधूनच घेणार आहे। कुणाचा बाप रोखू शकत असेल तर रोका, कारण मराठ्यांनी आता ठरवलं आहे आरक्षण आम्ही ओबीसी मधूनच घेणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद मित्रांनो।